आज आपण अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल या युनिट पासून सुरुवात करणार आहोत. अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल्स. आज आपण त्याचे इंट्रोडक्शन बघणार आहोत. हा टॉपिक तुम्हाला 10 मार्क्स साठी असणार आहे. किती मार्क्स? 10 मार्क्स. 10 मार्क्सचा प्रॉब्लेम यावरती विचारला जाईल. ओके, इंट्रोडक्शन पहा. अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल पर्सन्स. लर्न ऑल अबाउट प्रोफेशनल पर्सन्स अकाउंट. The persons who provide different types of services using their knowledge and brain are called professionals. काय सांगितले? Accounts of professional persons learn all about professional persons account. म्हणजे काय? Accounts of professionals मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की प्रोफेशनल पर्सन्सचे जे अकाउंटिंग मेंटेन करतात. म्हणजे काय? प्रोफेशनल पर्सन जे अकाउंट आपण मेंटेन करतात त्याला काय म्हटलं जातं? अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल्स. या टॉपिक मध्ये आपल्याला तेच शिकायचं आहे. द पर्सन्स हु प्रोव्हाइड्स डिफरंट टाइप्स ऑफ सर्व्हिसेस युजिंग देअर नॉलेज अँड ब्रेन आर कॉल्ड प्रोफेशनल्स. म्हणजे असे व्यक्ती की जे म्हणजे ज्याच्याकडे सर्व्हिसेसचे वेगवेगळे डिफरंट टाइप्स आहेत आणि ते आपल्या नॉलेज आणि ब्रेनच्या जोरावरती आपलं प्रोफेशन सेट करून इन्कम कमवत असतात. अशा व्यक्तींना काय म्हटलं जातं? प्रोफेशनल्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल झालं तर डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, लॉयर्स, इंजिनियर्स हे सगळे काय आहेत? प्रोफेशनल्स आहेत. आणि हे जे अकाउंट्स मेंटेन करत असतात त्यालाच काय म्हटलं जातं? अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल्स. सच पर्सन्स आर ऑल्सो रिक्वायर्ड टू मेंटेन प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे अशा व्यक्तींनाही काय करायचंय? प्रॉपर बुक्स अकाउंट तयार करायचे आहेत. मग त्यासाठी कोणते अकाउंट्स तयार केले जातात? तर पहिला आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट. कोणता अकाउंट तयार केला जातो? रिसीट अँड पेमेंट अकाउंट. दुसरा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि तिसरा आहे रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हे 3 अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल्स तयार करत असतात. या तिन्ही अकाउंट मध्ये नॉर्मल चेंज आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि रिसीट अँड एक्सपेंडिचर हे दोन्ही अकाउंट तर बऱ्यापैकी सेमच आहे. तुम्ही 12th मध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा टॉपिक शिकला असाल. त्या सेम टॉपिक सारखाच हा टॉपिक आहे. त्यामध्ये तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचा होता. पण यावर्षी तुम्हाला कोणता अकाउंट तयार करायचा आहे? रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचंय. रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे काय? आणि रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे काय? हे आता आपण पाहणार आहोत. एक एक अकाउंट आपण पाहूया. ओके, फर्स्ट आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट. ए रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज ए समराइज्ड कॅश बुक फॉर ए गिव्हन पिरियड. म्हणजे काय आहे? रिसीट अँड पेमेंट अकाउंट काय आहे? तर समराइज्ड कॅश बुक आहे. पूर्ण कॅश बुकची समरी पूर्णपणे एकत्र कॅश बुक दिलेलं आहे. कशाचं? गिव्हन पिरियडचं. म्हणजे ज्या वर्षाचं आहे त्या वर्षाचीच इन्फॉर्मेशन या कॅशबुक मध्ये असणार आहे. त्याला कोणतं अकाउंट म्हटलं जातं? रिसीट अँड पेमेंट अकाउंट. दिस इज ए समरी ऑफ द कॅश ट्रान्झॅक्शन्स ऍज इन द कॅशबुक. दिस इज ए समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन ऍज इन द कॅशबुक. काय सांगितलंय? पूर्ण कॅश ट्रान्झॅक्शनची समरी आहे, कॅशबुकची समरी आहे की ज्या या अकाउंट मध्ये तुम्हाला दिलेली आहे. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे कोणते ऑर्गनायझेशन की ज्यांचा उद्देश प्रॉफिट मोटिव्ह हा नसून, प्रॉफिट कमवणे हा नसून काय आहे? तर फक्त सर्व्हिस देणे, लोकांना सर्व्हिस देणे. याला काय म्हटलं जातं? नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हटलं जातं. Non-profit organizations prepare receipt and payment account at the end of year. Receipt and payment account कधी तयार करतात non-profit organizations?
ऍट दी एंड ऑफ द इयर, वर्षाच्या शेवटी. विथ द हेल्प ऑफ दीज अकाउंट अँड सम ऍडिशनल इन्फॉर्मेशन वी प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे काय, या अकाउंटच्या मदतीनं आणि त्याचबरोबर ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, ऍडजस्टमेंटच्या मदतीने आपल्याला काय तयार करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचा आहे. लक्षात आलं. रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय आहे, कॅशबुकची पूर्णपणे काय आहे, समरी आहे. समराइज्ड कॅशबुक इन शॉर्ट मध्ये म्हणजेच कोणतं अकाउंट आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंट, की ज्यामध्ये इन्कम असणार आहेत, एक्सपेन्सेस असणार आहेत, असेट्स असणार आहेत, लायबिलिटीज असणार आहेत, पूर्णपणे कॅशची समरी असा कोणता अकाउंट आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट कधी तयार केला जातो, तर ऍट द एंड ऑफ द इयर. कोण तयार करतं, तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन तयार करतात. कशानुसार, या अकाउंटच्या मदतीने कोणता अकाउंट तयार केला जातो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केला जातो. समजलं. रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट काय आहे, ज्या दिलेल्या अकाउंटिंग इयरची पूर्णपणे समरी, ऑल ओव्हर, असेट्स, लायबिलिटीज, एक्सपेन्सेस, इन्कम, हे सगळं कशामध्ये असणार आहे, रिसीट अँड पेमेंट मध्ये असणार आहे. म्हणजे पूर्ण कॅश ट्रान्झॅक्शनची समरी कोण तयार करतं, रिसीट अँड पेमेंट अकाउंट, तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन तयार करतात. कधी तयार करतात, ऍट द एंड ऑफ द इयर, वर्षाच्या शेवटी तयार करतात. या अकाउंटच्या मदतीने आपण कोणतं अकाउंट तयार करू शकतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करू शकतो. समजलं. नेक्स्ट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. द इन्कम अँड एक्सपेंडिचर स्टेटमेंट इज ए समरी ऑफ ऑल आयटम्स ऑफ इन्कम्स अँड एक्सपेन्सेस. रिसीट अँड पेमेंट काय होता, समरी ऑफ कॅशबुक, आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर काय आहे, समरी ऑफ ऑल आयटम्स ऑफ इन्कम्स अँड एक्सपेन्सेस. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये काय येतं, फक्त इन्कम आणि एक्सपेन्सेस. रिसीट अँड पेमेंट मध्ये इन्कम, एक्सपेन्सेस, असेट आणि लायबिलिटी सगळं कशामध्ये येतं, रिसीट अँड पेमेंट मध्ये. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये काय येतं, फक्त इन्कम अँड एक्सपेन्सेस येतात. विच रिलेट्स टू द ऑन गोईंग अकाउंटिंग इयर. हे सर्व एक्सपेन्सेस आणि इन्कम कशाशी रिलेट, कोणते असतात, तर ऑन गोईंग अकाउंटिंग इयर, जे झालेले आहेत आणि जे येणार आहेत अशा सर्व अकाउंटिंग इयर साठी काय असतात, हे एक्सपेन्सेस आणि इन्कम रिलेट असतात. पण कॅश रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये मात्र काय असतं, तर ज्या वर्षाचं आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे त्याच वर्षाची समरी दिलेली असते. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये ऑन गोईंग अकाउंटिंग इयरची समरी असते. या दोन्हीतला डिफरन्स लक्षात ठेवायचा. It is ready with the target of sorting out the excess or deficit arising out of current incomes over current expenses. हे कशासाठी तयार केलं जातं, तर एक्सेस आणि डेफिसिटचं सॉर्टिंग करण्यासाठी. म्हणजे इन्कम जास्त आहे की एक्सपेन्सेस जास्त आहेत हे शोधून काढण्यासाठी आपल्याला कोणतं अकाउंट तयार करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. इफ इन्कम्स आर ग्रेटर इट इज टर्म्ड ऍज. जेव्हा इन्कम काय आहे, जास्त आहे, कोणापेक्षा जास्त आहे, एक्सपेंडिचर पेक्षा जास्त आहे, त्याला काय म्हटलं जातं, सरप्लस. इफ एक्सपेंडिचर आर ग्रेटर इट इज टर्म्ड ऍज. जेव्हा एक्सपेन्सेस जास्त असतात इन्कम पेक्षा तेव्हा काय म्हटलं जातं, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, किंवा काय म्हटलं जातं, डेफिसिट. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. सरप्लस म्हणजे काय, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, इन्कम जेव्हा जास्त असेल तेव्हा, आणि सरप्लस डेफिसिट म्हणजे काय, तर एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, कधी एक्सपेंडिचर जास्त असेल तेव्हा. समजलं. नेक्स्ट कोणता अकाउंट आहे, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. दिस अकाउंट इज डिफरंट फ्रॉम रिसीट अँड पेमेंट अकाउंट बट सिमिलर टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हा रिसीट अँड पेमेंट अकाउंट पेक्षा डिफरंट आहे, वेगळा आहे, पण कोणासारखा आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सारखा आहे. समजते. म्हणजे
डिफरंट कोणापेक्षा वेगळा आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंट पेक्षा वेगळा आहे, पण सिमिलर कोणासारखं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर सारखं आहे. म्हणजे रिसीट अँड पेमेंट मध्ये काय होतं, असेट, लायबिलिटीज, इन्कम आणि एक्सपेन्सेस हे सगळं होतं. इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये काय होतं, फक्त इन्कम आणि एक्सपेन्सेस होते. म्हणजेच सिमिलर कोणासारखा आहे, हा इन्कम अँड एक्सपेंडिचर सारखा. म्हणजेच रिसीट अँड एक्सपेंडिचर मध्येही काय असणार आहे, इन्कम आणि एक्सपेन्सेस असणार आहे. जेव्हा याचंही पहा, जेव्हा इन्कम जास्त असतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, किंवा काय म्हटलं जातं त्याला, सरप्लस. त्यानंतर इफ एक्सपेंडिचर आर ग्रेटर, म्हणजे जेव्हा एक्सपेंडिचर जास्त असतं त्याला काय म्हटलं जातं, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, किंवा काय म्हटलं जातं त्याला, डेफिसिट. समजले? 3 अकाउंट कोणकोणते, पहिला रिसीट अँड पेमेंट अकाउंट, दुसरा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि तिसरा रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. रिसीट अँड पेमेंट मध्ये काय दिलेलं असतात, तर ऑल कॅशबुकची समरी दिलेली असते. इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये काय दिलेले असतात, इन्कम आणि एक्सपेन्सेस दिलेले असतात. आणि रिसीट अँड पेमेंट मध्ये काय सांगितलेलं असतं, इन्कम आणि एक्सपेन्सेस प्लस यामध्ये एक एक्स्ट्रा पॉइंट लक्षात ठेवायचा, तो म्हणजे प्रोव्हिजन्स. प्रोव्हिजन्स इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये नसतात. कशामध्ये असतात, रिसीट अँड एक्सपेंडिचर मध्ये काय असतात, प्रोव्हिजन्स इन्क्लूड असतात. लक्षात राहील. प्रोव्हिजन कशामध्ये द्यायचे आपल्याला, रिसीट अँड एक्सपेंडिचर मध्ये प्रोव्हिजन्स द्यायच्या आहेत. हे 3 अकाउंट लक्षात ठेवायचे आहेत. रिसीट अँड पेमेंट एक्झाम्पल मध्ये दिलेला असतो तुम्हाला. इन्कम अँड एक्सपेंडिचर 12th मध्ये काढायचा होता. यावर्षी तुम्हाला कोणता अकाउंट तयार करायचा आहे, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचा आहे. ओके. तीन अकाउंट पाहिले होते आपण, कोणकोणते, रिसीट अँड पेमेंट अकाउंट, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट वरून आपण कोणते 2 अकाउंट तयार करतो, रिसीट अँड एक्सपेंडिचर आणि दुसरा कोणता, इन्कम अँड एक्सपेंडिचर. यावर्षी आपल्याला कोणता अकाउंट तयार करायचा आहे, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचा आहे. रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये कोणकोणते आयटम्स असतात ते एकदा पाहूया. रिसीट अँड एक्सपेंडिचर मध्ये कसा असतो हा अकाउंट, 4 कॉलम असतात. त्यामध्ये पहिला कॉलम जो आहे एक्सपेंडिचर, दुसरा कॉलम आहे रुपीज, तिसरा कॉलम आहे रिसीट्स आणि चौथा कॉलम आहे रुपीज. इथे काय म्हणायचं, डेबिट, आणि या साईडला काय म्हणायचं, क्रेडिट. आपल्याला एक रूल माहित आहे अकाउंटिंग रूल मध्ये, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे डेबिटला काय आहे, सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस असणार आहे, आणि क्रेडिटला सगळे काय असणार आहे, इन्कम असणार आहे. रिसीट म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचर म्हणजे काय, एक्सपेन्सेस. एक्सपेंडिचर कोणकोणते असणार आहे, परचेसेस दिले असतील तर एक्सपेंडिचरला दाखवले जातात, सॅलरी एक्सपेंडिचरला, रेंट एक्सपेंडिचरला, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला, डेप्रिसिएशन एक्सपेंडिचरला, प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग इन्कम. हा मेन पॉइंट तुम्हाला मी सांगितलेला की जो इन्कम अँड एक्सपेंडिचर पेक्षा रिसीट अँड एक्सपेंडिचर काय वेगळा आहे, तो हा मेन पॉइंट की आउटस्टँडिंग इन्कमची प्रोव्हिजन कोणत्या अकाउंट मध्ये दाखवली जाते, तर रिसीट अँड एक्सपेंडिचर मध्ये. त्यानंतर काय, टू एक्सेस ऑफ रिसीट्स ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे रिसीट पेक्षा एक्सपेंडिचर जास्त असेल तर काय मिळतो आपल्याला, सरप्लस. डेबिट साईडला डिफरन्स आला तर काय म्हटलं जातं, सरप्लस. आता क्रेडिट साईड पहा, क्रेडिट साईडला काय आहेत, सगळे इन्कम आहेत. त्यामध्ये काय काय येतं, फीज येतात, इन्कम्स येतात, बाय सन्ड्री रिसीट, बाय सेल,
किंवा एखादी असेट सेल केल्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, म्हणजे एखादी असेट सेल केल्यानंतर प्रॉफिट झाला असेल तर, लॉस झाला असेल तर कुठे येणार, डेबिट साईडला. एखादी असेट सेल केल्यानंतर लॉस झाला तर तो कुठे येणार आहे, डेबिटला. एखादी असेट सेल केल्यानंतर प्रॉफिट झाला तर कुठे येणार, तो क्रेडिट साईडला. बाय एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, याचा जो डिफरन्स येतो, क्रेडिट साईडला जो डिफरन्स येतो त्याला काय म्हटलं जातं, डेफिसिट. डेफिसिट कधी म्हटलं जातं, एक्सपेंडिचर जास्त असतं कशापेक्षा, रिसीटपेक्षा. रिसीट म्हणजेच काय म्हटलेलं मी, इन्कम. इन्कमपेक्षा एक्सपेंडिचर जास्त असेल तर येणाऱ्या डिफरन्सला काय म्हटलं जातं, डेफिसिट म्हटलं जातं. एक तर सरप्लस येतो किंवा डेफिसिट येतो, दोन्ही ऍट ए टाइम येऊ शकत नाही. लक्षात आलं. इन्कम, रिसीट आणि एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये डेबिटला काय असतात, सगळे एक्सपेन्सेस, क्रेडिटला काय असतात, सगळे इन्कम असतात. समजलं. हा फॉर्मॅट लिहून घ्यायचा. नेक्स्ट काही इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स आहेत त्या आपल्याला पाहिजे आहेत. पहिली ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय आहेत, आउटस्टँडिंग करंट इयरचं पोस्टिंग काय होणार असेल आणि लास्ट इयरचं पोस्टिंग काय होईल. नोटबुकमध्ये तुम्ही असंच लिहून घ्यायचं आहे. इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट वर म्हणायचं, ऍडजस्टमेंट करंट इयर आणि लास्ट इयर, तीन पार्ट मध्ये डिवाइड करून लिहायचं. पहिले ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. करंट इयर मध्ये काय येणार आहे, पहिला इफेक्ट काय असणार आहे त्याचा, ऍड इन एक्सपेन्सेस बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट काय आहेत, ऍड इन एक्सपेन्सेस बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. लास्ट इयर नंतर पाहू आपण, पहिल्यांदा करंट इयरच्या ऍडजस्टमेंट पार्ट करून घ्यायच्या. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पहिला इफेक्ट, ऍड इन एक्सपेन्सेस बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. दुसरे ऍडजस्टमेंट प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस त्यालाच काय म्हटलं जातं, पेड इन ऍडव्हान्स. पहिला इफेक्ट, लेस फ्रॉम एक्सपेन्सेस बॅलन्स शीट असेट साइड. लेस फ्रॉम एक्सपेन्सेस बॅलन्स शीट असेट साइड. देन थर्ड ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग इन्कम. फर्स्ट इफेक्ट काय असणार आहे त्याचा, ऍड इन इन्कम बॅलन्स शीट असेट साइड. ऍड इन इन्कम बॅलन्स शीट असेट साइड. त्यानंतर आहे ऍडव्हान्स इन्कम. ऍडव्हान्स इन्कमला दुसरं काय म्हटलं जातं, प्री रिसिव्ड. प्री रिसिव्ड म्हणजेच काय, प्रीपेड. तर लिहून ठेवा हवं तर पेनने, प्रीपेड. प्री रिसिव्ड म्हणजे प्रीपेड. पहिला इफेक्ट काय आहे त्याचा, लेस फ्रॉम इन्कम आणि दुसरा इफेक्ट काय आहे, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. लेस फ्रॉम इन्कम बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. थर्ड आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन काय करतो आपण, लेस फ्रॉम असेट आणि सेकंड इफेक्ट आहे एक्सपेंडिचर साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला न दाखवता कुठे दाखवायचं आहे ते आपल्याला एक्सपेंडिचर साइडला दाखवायचं आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी. फर्स्ट इफेक्ट आहे स्टॉक ऑफ स्टेशनरीचा, लेस फ्रॉम स्टेशनरी बॅलन्स शीट असेट साइड. त्यानंतर आहे स्टॉक ऑफ मेडिसिन्स, लेस फ्रॉम मेडिसिन्स बॅलन्स शीट असेट साइड. त्यानंतर आहे कॅपिटलाइज्ड इन्कम, लेस फ्रॉम इन्कम ऍड इन कॅपिटल. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. करंट इयरचे इफेक्ट्स पहिल्यांदा पाठ करून घ्यायचे आहेत. करंट इयरचे पार्ट झाल्यानंतर कोणते असणार आहे, लास्ट इयरचे. आता बघा लास्ट इयरचं कसं पाठ करायचं, तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय होते, ऍड इन एक्सपेन्सेस. तर लास्ट इयरचं काय करायचंय, लेस फ्रॉम एक्सपेन्सेस. म्हणजे करंट इयरला जर तुम्ही ऍड केलं असेल तर लास्ट इयरचं काय करायचं, लेस करायचं. हा इफेक्ट कुठे आहे, सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. तर याचा इफेक्ट कुठे जाणार आहे, ओपनिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. म्हणजे फक्त एकच होणार आहे की जिथं ऍड आहे तिथं काय होईल, लेस होईल, आणि जिथं लेस आहे तिथं काय होणार आहे, ऍड होणार आहे. आणि इथं बॅलन्स शीट म्हणजे करंट इयरच्या बॅलन्स शीटला दाखवत असेल तर सेकंड इफेक्ट लास्ट इयर मध्ये ओपनिंग बॅलन्स शीटला होणार आहे. या दोन्हीतला दोन्ही डिफरन्स लक्षात ठेवून या ऍडजस्टमेंट लिहून घ्यायच्या आणि फक्त नोटबुक मध्ये शोपीस म्हणून ठेवायच्या नाही तर पाठ करून ठेवायच्या आहे. ओके, नेक्स्ट लेक्चर पासून एक्झाम्पल आपण स्टार्ट करूयात. समजलं, 3 अकाउंट शिकवले, रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि रिसीट अँड एक्सपेंडिचरचा फॉर्मॅट ही तुम्हाला दिलेला
आहे. या फॉर्मॅटनुसारच आपल्याला काय करायचे आहेत, अकाउंट्स तयार करायचे आहेत. ओके, थँक्यू.